बातमी आपल्या हक्काची। कडलास तालुका सांगोला येथील अभिनव पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना दोन चोरीच्या दुचाकीसह रंगेहात पकडून रात्र गस्तीवरील पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना बुधवार दिनांक 31 जुलै रोजी कडलास तालुका सांगोला येथे घडली आहे। या प्रकरणी दुचाकी चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस येणारे दरम्यान दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचं काम पोलिसांचं असताना पेट्रोल पंपावरील कामगार दत्तात्रय संजय पवार राहणार कडलास या युवकानं मोठ्या शिताफीनं दुचाकी चोरट्यांना पकडून कामगिरी केल्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। सांगोला शहर आणि तालुक्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या संख्येनं वाढू लागल्यानं पोलीस यंत्रणा ही हतबल झाली आहे। एखाद्या नागरिकांना आपली दुचाकी तहसील कार्यालय किंवा शासकीय कार्यालयासह शहरातील दुकानासमोर भाजी मंडईसमोर उभी करून आपलं काम संपून परत माघारी येईपर्यंत दुचाकी जागेवर राहील की नाही याची शाश्वती राहिली नव्हती। तसेच रात्री अपरात्री सांगोला शहर आणि उपनगरातील घरासमोर महागड्या किमतीच्या दुचाकी हातोहात लांबवल्या जात असल्यामुळे नागरिकही धास्तावलेत। दरम्यान दोन अल्पवयीन मुलांनी सांगोला स्टेशन रोड आणि कडलास पवारवाडी येथून चोरलेल्या दोन दुचाकी कडलास येथील विजय गव्हाणे यांच्या पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री 10:15 वाजता घेऊन आले होते। त्या ठिकाणी दोन मुले दुचाकीत पेट्रोल काढताना कर्मचारी दत्ता पवार यांना पाहून त्याच्याकडे नावगाव अधिक चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या आणि त्यांच्याकडील MH45X4987 या दुचाकीचा नंबर ओळखून त्यानं अरुण गायकवाड यांना फोन करून तुम्ही दुचाकी कोणाला दिली आहे का अशी विचारणा केली असता त्यांनी माझी दुचाकी सांगोल्यातून चोरीला गेल्याचं सांगितलं। तोपर्यंत त्या अल्पवयीन मुलांनी एक दुचाकी पंपावर ठेवून सांगोला रस्त्यानं धूम ठोकली। दत्ता पवार यांनी इतरांच्या मदतीनं त्याचा पाठलाग करून सांगोला रोडवरील एका पिकअप शेडमध्ये दोघांना पकडलं। मात्र त्यावेळी त्यांच्या समवेत आणखीन असणाऱ्या दोघांनी तेथून धूम ठोकली। त्यानंतर विजय गव्हाणे यांनी पंपावर ग्रामस्थांकडून मुलांना मारहाण न होऊ देता त्यांच्याकडे विचारणा केली असता त्या मुलांनी बुधवारी दिवसभरात सांगोला शहर कडलास आणि जत येथून तब्बल 6 ते 7 दुचाकी चोरल्याचं सांगितलं आणि चोरीच्या दुचाकी पुढे घिरडी येथील हातेकर नामक व्यक्तीला दिल्यानंतर त्याच्याकडून प्रत्येकी दुचाकी मागे मुलांना 3000 रुपये मिळत असल्याचं सांगितलं। सध्या पोलिसांच्या ताब्यात त्या दोन अल्पवयीन मुलांसह चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या गिरडीतील हातेकर ताब्यात असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे। कडलास येथून पकडलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडे चौकशी करून गिरडी तालुका सांगोला इथून एकाच ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून आतापर्यंत चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत केल्या असून अजून बऱ्याच चोरीच्या दुचाकी मिळणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।